ज्ञानपिपासु युगंधराच्या, ज्ञानपिपासु युगंधराच्या, आठवणींना स्मरू साजरी भीमजयंती करू, साजरी भीमजयंती करू। येणाऱ्या 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक संदेश देऊ इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे ह्या देशासाठी करून ठेवलेलं आहे ते अबाधित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे। कारण देशामध्ये समता नांदावी, देशामध्ये जातीविहीन समाज निर्माण व्हावा, देशामध्ये समतामुलक समाज निर्माण व्हावा आणि सर्व या देशातील कामगार, बेरोजगार, महिला, आज कास्तकार, शेतकरी, शेतमजूर आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व लोक यांच्या हितासाठी जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कार्य केलं ती जपण्याची गरज आहे। आजचं सरकार या सगळ्या गोष्टींना डावलून एक हुकुमशाही पद्धतीनं राज्य चालवण्याचा प्रयत्न करत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानानुसार राज्य चालणे म्हणजेच सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणे आहे आणि म्हणून या माध्यमातून या येणाऱ्या 14 एप्रिलला जिथे कुठे कार्यक्रम होतील, जे कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करतील किंवा त्यानिमित्तानं त्यांच्या जीवन कार्याची उजळणी करतील, तेव्हा या गोष्टी लक्षात घेऊन या देशातली अंधश्रद्धा, जातीयता, धर्मांधता कशी आपल्याला थांबवता येईल यासाठी या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करायला पाहिजे। आणि परत मी आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की सर्वांनी आनंद आणि उत्साहात, शांततेनं, विचारानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी। धन्यवाद। जय भीम।